तो काश्मीरला पर्यटक म्हणून गेला होता, पण परतताना शेकडो अनाथ मुलींचा आधार बनून परतला. पुण्यातील एका तरुणाच्या काश्मीर भेटीतून उभं राहिलं शेकडो अनाथ मुलींचं नवं आयुष्य. 19 वर्षाचा असताना अधिक कदम पर्यटक म्हणून काश्मीरला गेला, पण परतताना त्याच्या मनात फक्त प्रवासाच्या आठवणी नव्हत्या. एक ध्येय होतं, अनाथ मुलींना संरक्षण आणि आधार देण्याचं. आपल्या काश्मीर भेटीदरम्यान अधिकने संघर्षाची कठोर वास्तवता जवळून अनुभवली. उद्ध्वस्त झालेली कुटुंब, हिंसेने तुटलेली घरं आणि आई वडिलांशिवाय वाढणारी निरागस लेकरं. यामध्ये सर्वात जास्त असुरक्षित होत्या त्या तरुण मुली, ज्यांनी केवळ आपलं कुटुंबच नाही तर सुरक्षितता, शिक्षण आणि भविष्यातील संधीही गमावल्या होत्या. त्यांच्या जबाबदारीसाठी पुढे येणारे हात मात्र फारच कमी होते. खोऱ्यातून परतल्यानंतरही ते दृश्य त्याच्या मनातून पुसलं गेलं नाही. दुर्लक्ष करण्याऐवजी पुण्याच्या या तरुणाने काहीतरी बदल घडवण्याचा निर्धार केला. 2002 मध्ये त्याने हिंसा आणि संघर्षाने प्रभावित मुलींच्या आधारासाठी समर्पित एक संस्था बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनची स्थापना केली. त्यानंतर जन्माला आलं बसेरा ए तबस्सुम, म्हणजेच हास्याचं निवासस्थान. अनाथ काश्मीरी मुलींसाठी उभारलेली सुरक्षित निवासी घरं. येथे मुलींना केवळ निवारा नाही तर शिक्षण, आरोग्य सेवा, मार्गदर्शन आणि आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी स्थिर, प्रेमळ वातावरण मिळतं, जिथे ते आपले जीवन पुन्हा नव्याने सुरू करू शकतात. गेल्या काही वर्षात 200हून अधिक मुली या घरांमध्ये वाढल्या असून त्यापैकी अनेकांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज या मुली समाजसेविका, वकील, डॉक्टर, अभियंते, पत्रकार आणि सामाजिक नेत्या म्हणून अभिमानाने उभ्या आहेत. एका साध्या भेटीतून सुरू झालेला हा प्रवास आज आयुष्यभराचं ध्येय बनला आहे. काश्मीरमधील शेकडो मुलींसाठी अधिक कदम केवळ समाजसेवक नाहीत, ते त्याचं कुटुंब, त्यांचा आधार आणि त्यांच्या आयुष्यातील आशेचा किरण आहेत.